आजचा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात अभिमान, कृतज्ञता आणि देशभक्तीची भावना जागवणारा आहे. 15 ऑगस्ट 1947 हा तो दिवस जेव्हा भारताने अनेक शतकांच्या गुलामगिरीतून मुक्त होत स्वातंत्र्याचा श्वास घेतला. आजचा दिवस खास आणि डबल आनंद घेऊन आलेला आहे. सकाळी अजून सूर्य पूर्णपणे उगवायच्या आधीच घरात ओवीच्या फोटोशूटची तयारी सुरू झाली होती. ओवीला छान तिरंगा ओढणीने रेडी केलं होतं. भारताच्या तिरंगाचा बॅच लावला होता. हातात झेंडा घेऊन ओवी मस्त एन्जॉय करत बसली होती. नकाशा बनवून त्यामध्ये ओवीला बसवून फोटोशूट आणि व्हिडिओ काढले. दुपारी मात्र घरातील वातावरण भक्ती आणि गोडव्याने भरून गेलं. हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतांपैकी एक म्हणजे श्रीकृष्ण. त्यांच्या जन्माविषयीची कथा भागवत पुराण व महाभारत यामध्ये आढळते. कृष्ण जन्माष्टमी हा उत्सव केवळ जन्माची आठवण नसून धर्माच्या विजयाच्या आणि अधर्माच्या पराभवाचं प्रतीक मानलं जातं. श्रीकृष्ण हा परब्रह्माचा अवतार मानला जातो, ज्याने धर्म संस्थापनासाठी अवतार धारण केला. गीतेतील उपदेश, गोवर्धन पूजन, रासलीला आणि बाललीला या सर्वांमुळे कृष्णाचे व्यक्तिमत्व भक्तांच्या हृदयात आहे. भारतभर कृष्ण जन्माष्टमी मोठ्या भक्तिभावाने व उत्साहाने साजरी केली जाते. मंदिर फुलांनी व दिव्यांनी सजवली जातात. बालकृष्णाला झुल्यावर ठेवून पूजन केले जाते. दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने ओवीला लहान राधा बनवली होती. या लूकमध्ये ओवी खूपच क्यूट दिसत होती.